सिद्ध झालेलं आहे. ते काय आज उद्या सिद्ध परत सिद्ध करायची गोष्ट नाही. कायदेशीर पातळीवर पण एक जमीन करून हे सिद्ध झालं की मराठी मागासलेलेच आहेत. फक्त लीगल टेक्निकल अडचणीमुळे आपलं आरक्षण दरवेळेस त्याच मुद्द्यावरती सुप्रीम कोर्टात परत ते राहतं. पण कुणबी प्रमाणपत्र त्यामधून एक चांगला मार्ग आहे. ह्या सगळ्या गोष्टीला कायदेशीर पेच, कधी संवैधानिक बेंच बसेल, कधी ते जजमेंट रिव्ह्यू होईल, कधी मग परत 50% मर्यादा वाढेल. ह्या सगळ्या गोष्टीला परत आपल्या 2 पिढ्या जातील. तोपर्यंत आपण प्रवाहाच्या फार दूर गेलेलो असू. नंतर आरक्षणही मिळालं तर शिक्षणापर्यंत पोहोचायलाच आपल्याला लाखो हजारो वर्ष लागतील उशिरा मिळालेल्या आरक्षणामुळे. त्याच्यामुळं खूप असमतोल निर्माण होईल. परत ते मागच्याची आणि पुढच्याची प्रचंड दरी निर्माण होईल. त्यामुळे मिळालेलं आरक्षण इतकं बहुसंख्य असल्यामुळे आपल्याला काही मन भरून आरक्षण कधीच मिळणार नाही. आपण काय अल्पसंख्याक नाही, तर राज्यातले बहुसंख्यक असल्यामुळं आपल्याला मन भरून जोपर्यंत आरक्षण मिळणार तोपर्यंत वेगानं आपण बाकीच्यांच्या पुढे येणार नाही. इतकी दरी पडलेली असेल की उशिरा मिळालेलं आरक्षण हे कामाचं नसेल. त्यामुळं आपण आज शिक्षणाच्या टचअपमध्ये, शिक्षणापासून आपण हळूहळू दूर पडत चाललो. आपलं नोकऱ्या आपण आर्थिकदृष्ट्या तो भाग लांबच की आपण नोकऱ्यात येऊ. आज शिक्षणापासूनच आपण मागं पडत चाललो. उद्या उशिरा मिळालेलं आरक्षण शिक्षणापर्यंत पोहोचण्यासाठीच आपल्याला किती वेळ जाईल याचा आपण अंदाज नाही लावू शकत. आज आपण शिक्षणात हे आजच आरक्षण मिळालं तर इथून पुढे त्याचा फायदा सुरू होईल. त्यामुळे कायदेशीर पेच मिळेल, 50%च्या वरची मर्यादा ओलांडून आरक्षण मागणं म्हणजे याचा फार वेळ जाण्याचा प्रकार. कुणबी प्रमाणपत्र ही रास्त मागणी आहे आणि कायद्यापुढे जर सगळे समान आहे तर मग एका भागात फक्त प्रांत बदलल्यामुळं किंवा प्रदेश बदलल्यामुळं कुणाचे अधिकार बदलू नयेत. आणि तो संविधानाचा मूळ ढाचा सुद्धा नाही. त्यामुळे असंविधानिक मागणी अशी कुठली नाही ना आपण रस्ताच मागतोय. आणि जो बी हा मार्ग काढला कुणबी प्रमाणपत्राचा याचं तर खरं सगळ्यांनी स्वागतच करायला पाहिजे. इतके दिवस काय म्हणत होते सगळे, नाही बा आमची इच्छा आहे द्यायची पण मग आता कायद्याची अडचण आहे, नाही बा आमची इच्छा आहे द्यायची पण मग कायद्याची अडचण आहे. आता जर पर्याय निघालाच आहे तर आता विरोध होतोच आहे ना. म्हणजे काय लोकांच्या मनात आहे खरं ते समोर येतं. आणि पहिली वेळेस मराठा समाज परत इतक्या मनोज जरांगे पाटलांच्या वर नेतृत्वावर विश्वास ठेवून आपले मराठी रोडवर उतरले. म्हणजे काही नेतृत्व पण प्रामाणिक यावेळेस. त्यामुळे अडचण नाही, बिनधास्तपणे निर्धास्तपणे लढायला आणि मागणी रास्त आहे, संवैधानिक आहे, कायदेशीर पण आहे. कुणबी प्रमाणपत्र फक्त मराठवाड्यातल्या लोकांना द्यायचं म्हणून सुप्रीम कोर्ट त्या आदेशाला कुठं स्थगिती देऊ शकत नाही. नाही बाबा मराठवाड्यातल्या लोकांना तुम्ही काय कुणबी प्रमाणपत्र दिलं, कुठेही आरक्षणाच्या त्या क्षमतेला ज्या लिमिटेशन्स ठरवून दिलेले आरक्षणाचे त्याला कुठेही धक्का लागत नाही. एकदम सेफ आणि चांगला मार्ग आहे कुणबी प्रमाणपत्राचा. त्यात आपण ऍडजस्ट होतो आरक्षण. त्यामुळे रास्त मागणी भेटायला पाहिजे. खूप छान पद्धतीने कुणबी प्रमाणपत्र भेटलं पाहिजे. पण वकील साहेब एक महत्त्वाचा प्रश्न असा होता की कालपासून मीडियामध्ये काही जणांचे म्हणजे आधार जणांचे काही मला मेसेज आले की तुम्ही 10 लाखाची गाडी फुकतायत, त्याच्यानंतर 51 GCP टाकू लागले. मग ह्या मागणीला कुठेतरी चॅलेंज होऊ शकतं का किंवा याचं उत्तर कसं देणार? काय असतं, सामाजिक रोष हा एखाद्या समाजाची स्थिती दर्शवू शकत नाही. तुम्ही कुठल्याही न्यायालयात जा, आजपर्यंत हेच नाही प्रत्येक जगातल्या कुठल्याही देशाची न्यायव्यवस्था ही तिथं आधारलेल्या त्या परिस्थितीवर अवलंबून नसते, सर्कमस्टान्सेसवर अवलंबून नसते, तुम्ही दिलेल्या पुराव्यावर आधारित असते. एखाद्या व्यक्तीनं जर त्याचं घर जाळलं मग ते पूर्ण समाजाचं घर जळालं का? एखाद्या व्यक्तीची गाडी जळाली मग ते पूर्ण समाजाची गाडी जळाली का? आणि मूलतः आरक्षणाचा उद्देश काय असतो? घर गाड्या बंगल्यासाठी आपण आरक्षण मागतोय का? श्रीमंत होण्यासाठी आरक्षण असतं का? सिंपल प्रश्न. आपल्याला मूळ प्रवाहातून बाजूला पडायचं नाही, याच्यासाठी आरक्षण असतं. घर गाडे बंगले ते होणारच आहे. तुम्ही चोऱ्याचा कटाई केलं तुम्ही बंगले बांधता, त्याच्यासाठी आरक्षण नसतं. पैसे कमावण्याचंही साधन आरक्षण नसतं, श्रीमंत होण्याचंही नसतं. त्यामुळे याचा कुठेही इफेक्ट होत नाही. आणि रोष व्यक्त करण्याचे वेगवेगळे माध्यमं असतात. एखादा व्यक्ती स्वतः जाळून रोष व्यक्त करतो, एखादा स्वतःची प्रिय वस्तू जाळून होतो. त्याची सगळ्यात आवडची वस्तू जर त्याला खूपच राग आला मग त्याची सगळ्यात आवडची वस्तू जर त्याची गाडी असेल तर मग उलट ह्यावरून हे दिसायला पाहिजे की त्याची सगळ्यात आयुष्यातली आवडती वस्तू तो जाळून टाकतोय. म्हणजे ह्या गोष्टीचं त्याच्या आयुष्यात किती महत्व आहे, त्याला किती चटके बसताय. हा व्ह्यू पण आहे ना त्याकडे बघणार, पण ती दृष्टीच नाही कुणाची, तिकडे जाऊही नाही द्यायचं कुणाला. पण पहिली वेळेस मार्ग योग्य निवडलाय. पण प्रमाणपत्राचं मस्त ऑप्शन आलंय पुढं, नक्कीच लावून धरायला पाहिजे. आपल्यासोबत काही तरुण विद्यार्थी आहेत, त्यांचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं? एक्झॅक्ट सध्याची महाराष्ट्रात परिस्थिती पाहता मराठा आरक्षणाच्या संदर्भात याच्या पाठीमागं खूप मोर्चे निघाले, आंदोलनं झाली. परंतु सध्या मराठवाडा आणि महाराष्ट्र स्तरावर जो मराठा समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद या आंदोलनासाठी किंवा
आपल्या समाजातून सर्वसामान्य व्यक्ती जरांगे पाटील जो पुढे आलेला आहे त्यांना इतका लोकांनी पाठिंबा दिला आहे की जर कालचं उदाहरण तुम्ही पाहिलं बीडचं तर 3:30 वाजता लोक मराठा समाजाच्या बैठकीसाठी इतक्या उशिरा 3:30 वाजेपर्यंत लेडीज असतील, छोटे मुलं असतील ते जागे होते. याच्यावरून तुम्ही समजून घ्या की आता इथं लोकांना बोलवायची आवश्यकता नाही की उद्या आपल्या मराठा समाजाचा मोर्चा आहे तुम्ही या. उत्स्फूर्तपणे लोक त्याला पाठिंबा देत आहेत आणि सध्या महाराष्ट्रामध्ये पोषक वातावरण झालेलं आहे. सर्व स्तरावर त्याला पाठिंबा देत आहेत. मंत्रिमंडळात सुद्धा त्याला म्हणजे सगळेजण ते करण्याच्या मार्गावरती आहेत. त्यामुळे असं वाटतं की लवकरात लवकर मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील मराठा तरुणांना आणि मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळतील असं वाटतंय सध्या तरी परिस्थिती पाहता. नक्कीच सर्वांनाच वाटतंय की कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. आपल्यासोबत ज्युनियर आहे, तुम्हाला काय नेमकं काय वाटतं? सर्वप्रथम जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराज. मला मराठा आरक्षण मिळण्याचं कुणबी प्रमाणपत्र हा सगळ्यात सोपा आणि चांगला मार्ग आहे. आरक्षण हे आपण याच्या अगोदर 58 मोर्चे काढलेत, आपले इतके मोठे बलिदान गेलेत, कोणी आत्मदहन केले, त्याचा काही उपयोग झाला नाही. पण आता एक मनोज जरांगे हा साधारण एका झोपडीत राहणारा माणूस, त्याच्या घरावर सध्या फक्त पत्र्याचं घर आहे आणि एक सामान्य माणसावर इतका महाराष्ट्रातल्या अख्ख्या जनतेने विश्वास दाखवलेला आहे. त्यातले असा एक बी मराठा नसेल जे जन्मालेला बाळापासून पटका निसुतर जे म्हातारा असतं त्याच्या पस्तर या माणसाला त्यांनी सपोर्ट केलेला आहे. मग त्याच्यामुळे हे मराठा आरक्षणाची मागणी या सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, नाही तर मग 40 दिवसानंतर पुढचंही मनोज जरांगे पाटील आपले बोलणारच. नक्कीच खूप छान पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन बघितलं तर सामाजिक आर्थिक जे पद्धत आहे आरक्षणाची, जे टप्पे आहेत त्याच्यामध्ये, तर सगळ्यात मोठी क्लिष्ट बाब अशी आहे की सामाजिक जे स्तरीकरण आहे कुठल्याही समाजाचं त्याला कॅप्चर करणं किंवा त्याचं मोजमाप करणं खूप कठीण गोष्ट आहे. आणि प्रत्येक समाजस्तराने समाजाची स्थिती बदलत असते. आता तुम्ही बघा, खत्री समिती असेल, गायकवाड समिती असेल, त्यांनी जे सामाजिक मागासलेपणाचे जे निकष ठरवून दिलेले आहेत की 17 वर्षाच्या खालील विवाह होत असतील राज्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत 10% असतील, किंवा मग आर्थिकच्या बाबतीमध्ये असेल की 10% राज्याच्या नोकरीमध्ये 10% त्या लोकसमूहाचा किंवा समुदायाचा हिस्सा नसेल, तर हे जे प्रत्येक समाज आहे याला बदलतात. मग मराठा समाज काय गावाच्या बाहेर राहतो का? मराठा समाज बी त्याच समाजात राहतो ना, तीच कम्युनिटी आहे. पण मराठा समाजाच्या संदर्भामध्ये जे आर्थिक आणि सामाजिक जे आशय आहेत ते घेऊन जे मोजमाप जे होत आहे ते प्रत्येक समाज तुलनात्मक होत आहे. तर मराठा समाजाचं ॲक्च्युअलमध्ये त्याचं मोजमाप होणं, त्याचे जे निकष आहेत सामाजिक आणि आर्थिक जे गोष्टी मागासलेपणाचे, ते पूर्ण कधीच फुलफिल होऊ शकले नाहीत आतापर्यंत. आणि जो तुलनात्मक समाजाचे स्तरीकरण आहे, प्रत्येक समाजाला तुलना, आता प्रगत समाज आहे किंवा अप्रगत आहे, यासाठी जे सामाजिक जे मागास इंडिकेटर्स आहेत ते प्रत्येक वेळी बदलत गेले आहेत. त्याचं जर मूल्यमापन जर झालं तर खरं जर बघितलं त्याचं सर्वेक्षण होणं गरजेचं आहे. आणि विशेष करून मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात बघत असताना विद्यार्थी प्राध्यापक होतील व त्यांचं कुटुंब, त्यांची जे काय आर्थिक स्थिती ती सुधरेल. त्याच्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षण मिळणं खूप गरजेचं आहे. नक्कीच मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षण मिळणं खूप गरजेचं असं त्यांनी व्यक्त केलं. आपल्यासोबत नवले सर आहेत. नवले सर, काय वाटतं नेमकं विद्यार्थ्यांच्या भावना खूप तीव्र आहेत आणि आरक्षण मिळणार का किंवा कुणबी प्रमाणपत्रात काय अडचण येत आहे? आता मनोज जरांगे पाटलाचा हा जो काही लढा आहे तर 2016 पासून जे काही 58 मोर्चे निघाले, त्यानंतर मध्यंतरी कोविडचा काळ आला आणि कोविडच्या काळानंतर मराठा आरक्षणाची चळवळ जी काही 40 वर्षापासून स्वर्गीय अण्णासाहेब पाटील, त्यानंतर स्वर्गीय अण्णासाहेबजी जावळे, त्यानंतर स्वर्गीय मेटेसाहेब, तसेच काकासाहेब शिंदे आणि इतर ज्यांनी काही बलिदान दिलेले आहेत की ही चळवळ थंडावते काय अशा वाटू लागलं सर्व विद्यार्थी तरुणांना सर्वांना. पण नंतर विद्यापीठातील आपल्या सर्व सहकारी बांधवांनी जो काही एप्रिल महिन्यामध्ये मोर्चा काढला, ती एक वेगळी भूमिका घेऊन महाराष्ट्रातला पहिला मोर्चा निघालेला होता. संभाजी ब्रिगेड 1995 पासून ती मागणी करते, पण अशा रस्त्यावरती उतरून हा पहिला मोर्चा विद्यार्थ्यांनी स्वतः नेतृत्व हातामध्ये घेतलं. आणि इथं उघड बोलायला काय हरकत नाही, जे की समन्वयक नावाची जी मंडळी होती, आणि या समन्वयक नावाच्या मंडळीला हे समाजातील सर्व तरुण, सर्व तळागाळातील विद्यार्थी, शेतकरी सर्वच कंटाळलेले होते. आणि याला नवीन संजीवनी दिली त्यानंतर एक त्या मोर्चाची आणि जरांगे पाटलाच्या आंदोलनाची त्यांनी जे केलेले साष्ट पिंपळगाव, वडीकाळ्या, भांबेरी या गावामध्ये केलेल्या आंदोलनाची आणि एकंदरीत मराठा चळवळीची दखल घेता शासनाने एप्रिल महिन्यामध्ये समिती नेमली आणि त्या समितीच्या 3 महिन्याचं अल्टिमेट दिलेलं होतं. आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण परत एक विद्यार्थ्यांनी 9 ऑगस्टला क्रांतीदिनी एक जवळपास 4 ते 5 हजार विद्यार्थ्याचा कलेक्टर विभागीय आयुक्त कार्यालयावरती हे सर्वजण नियोजनामध्ये बसलेले मंडळी होते, यांनी एक मोठा धडाडीचा मोर्चा काढला आणि अगदी यशस्वी झाला. आणि त्याच दरम्यान
त्याच महिन्यामध्ये 29 सप्टेंबरला बहुतेक ऑगस्टला त्याच्यानंतर 29 तारखेला जरांगे पाटलांनी शहागड येथे मोठ्या प्रमाणामध्ये एक जनआंदोलन केलं आणि त्या जनआंदोलनामध्ये आपल्यातले सर्व जण उपस्थित होते, पण त्या ठिकाणी पाहिजे तसा प्रतिसाद त्या दिवशी मिळाला नाही आणि जरांगे पाटलाला कुठंतरी ती एक अपमानास्पद कृती वाटली आणि म्हणून त्यांनी तिथंच घोषणा केली की माझी एकतर अंतयात्रा निघेल किंवा मराठा आरक्षणाची विजय यात्रा निघेल आणि ते शब्द सर्वजणांच्या काळजाला लागले आणि तेव्हापासून जरांगे पाटील सराटे आंतरवाली इथे बसणार हा निर्धार त्यांनी त्या दिवशी केला आणि तो निर्धार असा इतका पक्का केलेला होता मनातून की आपण एखादी गोष्ट जर मनातून करायचं जर ठरवलं तर ती 100% मिळू शकते आणि ती सक्सेस होऊ शकते. तर जरांगे पाटलांनी ते 29 तारखेला उपोषण केलं आणि अनावधानाने त्या दिवशी आमच्या आई बहिणीवरती त्या ठिकाणी लाठीचार झाला आणि ते सांडलेलं रक्त पाहून पुन्हा एकदा महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील मराठा खवळला आणि त्या दिवसापासून खरी मराठा आरक्षणाला नवी धार मिळाली आणि ती धार आजपर्यंत आजतागायत अशी धारदार झालेली आहे की जसं की महाराष्ट्रामध्ये एवढे लाखोचे मोर्चे निघाले, दिल्लीवरती मोर्चे काढले, विधानसभेवरती काढले, संसदेवरती काढले, सगळ्यावरती केले. इव्हन अण्णासाहेब पाटलांनी तर कोर्टावरती दगडफेक केलेली होती. पण एवढ्या शासकीय कार्यालयावरती, शासकीय कायदेमंडळावरती जिथून पूर्ण देश हलवतो तर अशा याच्यावरती मोर्चे काढून काही परिणाम झाला नाही. पण गल्लीतली चर्चा दिल्लीत जाणं आणि गल्लीनं दिल्लीला हादरवणं काय असतं ते जरांगे पाटलांनी आपल्याला त्या दिवशी दाखवून दिलं आणि हेच सगळ्यात महत्त्वाची अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्या दिवसापासून सरकारही जागा झालं, नवे जुने सर्व GR अगदी पडताळून पाहिले, सगळ्या गोष्टीला एका घुसळण त्याची केली आणि त्या दिवसापासून ही धार मिळालेली आहे. त्यानंतर जो वेळही घेतलेला आहे त्यानुसार असं वाटतं की एवढ्या दिवसाचं बलिदान अति वायाला जाणार नाही. सगळ्याचं जे काही योगदान आहे ते 100% पणाला लागलेलं आहे. आणि आता ही माझा जेवढा अभ्यास आहे आणि माझ्या आपल्यापेक्षा वयस्कर मंडळी या ठिकाणी खूप चळवळीमध्ये काम करणारे आहेत, त्यापेक्षा आपण जास्त बोलण्यापेक्षा मला एक असं वाटतंय की आता अभी नाही तो कभी नाही ही एक चंग आपण मनाशी गाठला पाहिजे आणि ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा, ज्याच्याकडं जी गोष्ट आहे ज्ञान आहे त्यांनी ज्ञान द्यावं, ज्याला जी गोष्ट जमती त्यांनी ती गोष्ट करायला हरकत नाही. मी परत एक मुद्दा म्हणून इथे या ठिकाणी उल्लेख करतो की आपण सर्व मराठा आहोत आणि मराठामध्ये थोडं स्पिरिट जास्त असतं. तो पुढे गेला, हा मागा आला, आपसातले वैरभाव, आपसातले मतभेद, आपसातले मनभेद हे सगळे विसरून आपण एक ठामपणे फक्त आणि फक्त जरांगे पाटलाच्या पाठीमागे जर उभा राहिलो तर एक नेतृत्व आपल्यामध्ये तयार झालेले, निस्वार्थ नेतृत्व. जरांगे पाटील काय एक दिवसामध्ये तयार झालेले नाहीत. मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की त्यांना आम्ही शाळेत जीवनामध्ये असल्यापासून मीही घनसावंगी तालुक्यातला आणि तेही घनसावंगी तालुक्यातले महाकाळ्याचे आहेत तेव्हापासून ओळखतो. पण जरांगे पाटलांनी शिवबा नावाची संघटना काढली आणि त्यांनी त्यांच्या कामामध्ये कायमस्वरूपी सातत्य ठेवलं. आरक्षण एक आरक्षण म्हणून आज जरांगे पाटील लाठीचार्ज झाला म्हणून जगाला माहीत झाले, देशाला माहीत झाले. हे त्यांचं सातत्य आहे. आपण मला वाटतं आपल्याला जी भूमिका येते त्या भूमिकेमध्ये आपण मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये 100% देऊन सक्रिय राहणं हाच आपला त्या मराठा चळवळीतला हा सगळ्यात मोठा सहभाग असणार आहे एवढं या ठिकाणी मी सांगतो. आणि 100% आपण जसे आज वेगवेगळे नियोजनाची बैठक घेतली तसे एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला साक्षी मानून सांगतो की असंच जर झालंच खरं तर 24 तारखेला या ठिकाणी आपण विजय जल्लोष देखील करू शकतो. नक्कीच सर्वांनाच विश्वास आहे आरक्षण मिळणार, कुणबी प्रमाणपत्र मिळणार आणि विजयी रथ यात्रा निघणार. तेव्हा सगळ्यांनाच शुभेच्छा.